Maharashtra Assembly election results. Calling them a significant issue, he has suggested that the election should be conducted again in Maharashtra, using paper ballots to verify if the results remain the same. Raut also blamed Justice D.Y. Chandrachud for the developments in the state. राऊत साहेब, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार. अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत हा शेवटी निर्णय दिल्लीतून होणार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा. शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली, पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे 140च्या आसपास आमदार आहेत. इतर दोन त्यांच्या मित्र पक्षांकडे साधारण 100 आमदार आहेत. त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल. नाही, पण दोन फॉर्म्युला चर्चेत आहेत असं म्हटलं जातंय. 2 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष किंवा 2.5 वर्ष. आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू. ही त्यांची आघाडी आहे, त्यांची युती आहे. शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही, पण आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचा असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात. पण रावसाहेब, एक असं म्हटलं जातं आता महायुतीचं कसं महाविकास आघाडीचं आहे, पराभवाचं चिंतन होतंय. त्यात पराभवाचं काँग्रेसमध्ये हा काय आहे, नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे. स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहे. एका व्यक्तीवरती पराभवाचा खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्यासारखा नेता. UP Minister Jaiveer Singh announced plans to launch new air connectivity options for tourists in the state. He revealed that an air service from Lucknow to Dudhwa National Park will soon be available at a cost of around 5,000 rupees additionally. Air service between Ayodhya and Prayagraj will be introduced for the Kumbh festival. देखिए, पहले तो इस पावन अवसर पर बहुत बहुत सभी पर्यटकों को, उन लोगों को जो प्रकृति के साथ जुड़ना चाहते हैं, जो प्रकृति के साथ अपने को समय बिताना चाहते हैं, प्रकृति का आनंद लेना चाहते हैं, ऐसे सभी पर्यटकों के लिए बहुत बहुत शुभ समय है कि आज के दिन हम लोग लखनऊ से दुधवा नेशनल पार्क की कनेक्टिविटी, एयर कनेक्टिविटी देने का काम कर रहे हैं. मात्र 5,000 रुपये में ये यात्रा सुगम होगी. और खास बात यह है कि कोरोना काल के बाद जिस प्रकार से लोगों का लगता है कि जीवन प्रकृति के साथ बिताया जाए, अपने जीवन को आनंद लिया जाए, एंजॉय किया जाए, उसके लिए उत्तर प्रदेश में खासकर प्रकृति की, प्राकृतिक सौंदर्य की अनेकों डेस्टिनेशन उपलब्ध हैं. लेकिन लोग झिझकते इसलिए कि कनेक्टिविटी बेहतर नहीं थी, उनको अन्य संसाधन इंफ्रास्ट्रक्चर नहीं था. हमारे पर्यटन विभाग के द्वारा माननीय मुख्यमंत्री के निर्देशन में ये तय किया गया है कि ऐसे सभी डेस्टिनेशन को बेहतर कनेक्टिविटी देने का काम, बेहतर इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करने का काम, पर्यटकों को बेहतर सुविधाएं देने का काम हम बहुत तेज गति से कर रहे हैं. उसी के क्रम में आज ये पहला कदम है. ऐसे तमाम डेस्टिनेशन बहुत शीघ्र हम लोग इको टूरिज्म बोर्ड के अंतर्गत जोड़ने का काम करने जा रहा है. एक और बड़ा अहम सवाल है सर, आपने अभी अपने स्पीच के दौरान कुंभ का जिक्र किया. आपने कहा अयोध्या से कुंभ के लिए और तमाम फ्लाइटें शुरू की. हम जो प्रकृति के साथ अपने को समय बिताना चाहते हैं, प्रकृति का आनंद लेना चाहते हैं, ऐसे सभी पर्यटकों के लिए. Congress MP Gaurav Gogoi stated that a meeting of the India Alliance is scheduled at the office of Mallikarjun Kharge to decide their strategy. He urged the government not to avoid critical issues impacting the country, including the economy, social justice, law and order,
the Adari case, the Manipur crisis, farmers' distress, and issues concerning scheduled castes. Gogoi emphasized that the Parliament's role is not only to pass bill but also and perhaps more importantly to discuss these pressing matters affecting the public. राऊत साहेब, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार. अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत पहा की हा शेवटी निर्णय दिल्लीतून होणार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा. शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली, पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे 140च्या आसपास आमदार आहेत, इतर 2 त्यांच्या मित्र पक्षांकडे साधारण 100 आमदार आहेत. त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल. नाही, पण 2 फॉर्म्युला चर्चेत आहेत असं म्हटलं जातंय. 2 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष किंवा 2.5 वर्ष. आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू. ही त्यांची आघाडी आहे, त्यांची युती आहे. शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही, पण आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचा असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात. नाही, पण राऊत साहेब, एक असं म्हटलं जातं आता महायुतीचं कसं महाविकास आघाडीचं आहे, पराभवाचं चिंतन होतंय. त्यात पराभवाचं काँग्रेसमध्ये हा काय आहे, नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे. स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहे. एका व्यक्तीवरती पराभवाचं खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो.